नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आता दिवाळी चालू आहे, त्यासाठी मी डेकोरेशनसाठी बघा असे लोटस बनवलेला आहे, असं टीव्हीच्या बाजूला वगैरे लावण्यासाठी। चला बघूया तर मी कसं बनवलेलं आहे। सर्वप्रथम आपण बघूया त्यासाठी काय काय सामान लागतं। पहिले लागणार आहे A4 साईजचं ग्लिटरिंग पेपर लागणार आहे, त्याच्यानंतर लागणार आहे ही लेस लागणार आहे, सीजर आणि लोटसची प्रिंट लागणार आहे। गुगलवर सर्च करून तुम्ही प्रिंट मारून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर लोटसची ड्रॉइंग वगैरे छान येत असेल तर तुम्ही ती करून घेऊ शकता। फेविकॉल लागणार आहे आणि एक पेन लागणार आहे, किंवा पेन्सिल म्हणा, काही यूज करू शकता। तर आपण ग्लिटरिंग पेपरच्या बॅक साईडला लोटसचं ते प्रिंट काढून आलेलं ते ठेवणार आहे, आणि त्याला आपण ट्रेस करून घेणार आहोत पेनच्या हेल्पने, म्हणजे आपल्याला ते कट करायला बरं पडेल। तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण लोटस ट्रेस करून घेणार आहे। ड्रॉइंग येत असेल तर बेस्टच आहे, ड्रॉइंग नसेल येत तर तुम्ही गुगलवरून सर्च करून त्याची प्रिंट मारून आणू शकता, आणि असे ट्रेस करून ते कट करून घेऊ शकता। इझी आहे, ड्रॉइंग आलंच पाहिजे असं काही नाही। तर बघा मी पूर्ण लोटस ट्रेस करून घेत आहे। ते ट्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला सीजरच्या हेल्पने ते कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित लोटसचं जसं ट्रेसिंग करून घेतलेलं आहे तसं आपल्याला सीजरच्या हेल्पने कट करून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलवर खूप सारे छोटे छोटे क्राफ्टच्या आयडियाचे व्हिडिओ बनवून अपलोड केलेले आहेत। तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा पूर्ण कट करून झालेलं आहे आपलं, आणि अशा प्रकारे लोटसचं शेप भेटलेलं आहे आपल्याला। आता त्याला पूर्ण लोटस बनवण्यासाठी आपल्याला हे गोल्डन कलरचं ग्लू भेटतं, त्याच्यामध्ये गोल्डन कलर असतो, त्याच्याने आपल्याला आतमधल्या पाकळ्यांचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा ग्लू लावताना जरी तुम्हाला बॉर्डरचा आहे, तर हा लावताना जरी व्हाईट दिसत असला तरी ते व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर ते गोल्डनमध्ये दिसतं, अगदी छान असं गोल्डन कलर उठून येतो। आता बघा लावताना व्हाईट असा कलर दिसत आहे, पण ते पूर्ण ड्राय झाल्यानंतर खूप छान दिसतं। तर हे बॉर्डर लावण्यासाठी स्टेशनरीच्या शॉपमध्ये भेटतं, तर ते आपण यूज करणार आहोत। आणि बघा पूर्ण कमळाच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत आपण त्याच्यावर अशा प्रकारे, आणि ते सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ। ते जोपर्यंत लोटस सुकते तोपर्यंत आपण त्याच्यावर डेकोरेशनसाठी या टिकल्या म्हणा, किंवा तुम्ही काही आणू शकता। स्टेशनरीच्या शॉपमध्ये डेकोरेशनसाठी खूप वस्तू अवेलेबल असतात, त्यातल्या तुम्ही कोणत्या आणून त्या लोटसला तुम्ही डेकोरेट करू शकता। मला ह्या टिकल्या भेटल्या, तर मी त्या आणलेल्या आहेत लावण्यासाठी। सिल्वर कलरमधल्या, गोल्डन सिल्वर असं कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून मी सिल्वर कलरच्या टिकल्या आणलेल्या आहेत। तुम्ही कशानेही डेकोरेशन करू शकता। तर आपण पूर्ण लोटसला डेकोरेशन करून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी बनवायची आहे, त्याच्यासाठी 3 सर्कल छोटे छोटे 3 सर्कल करून घेणार आहोत। बघा तर मी पेनाच्या हेल्पने हा जो लोटस कट केलेला आहे त्याच्यातलाच पेपर एक्स्ट्रा निघालेला बाहेर, त्याच्यातूनच मी 3 सर्कल कट करून घेणार आहे एकसारखे मापाचे।
तुम्ही या दिवाळीला असे छोटे छोटे क्राफ्ट बनवून आपल्या घराला डेकोरेट करू शकता. तर पूर्ण व्हिडिओ वॉच करा तुम्ही, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या खूप साऱ्या अशा डेकोरेशनच्या म्हणा, हार तोरण, अशा खूप साऱ्या व्हिडिओ आहेत, त्या वॉच करा. आता बघा ही लेस आहे, तर ह्या लेसला मी ते लोटसचं फ्लावर आणि ते जे सर्कल बनवले आहेत ते चिपकून जसं लटकन टाईप असं तयार करून घेणार आहे. जसं लटकन बनवतात तशा प्रकारचे हे तयार करून घेणार आहे. तर मी जेवढी मला लेस लागणार आहे तेवढी कट करून घेतलेला आहे. आता ग्लिटरिंग पेपरच्या मागे बघा असा एक पेपर असतो, तो आपण काढून घ्यायचा आहे आणि मग ते पेपरने पण चिपकू शकतं, पण व्यवस्थित चिपकलं पाहिजे, निघालं नाही पाहिजे. त्यासाठी थोडं फेविकॉल लावून घ्यायचं, म्हणजे एकदम फिक्स होऊन जातं, निघण्याची भीतीच नसते. असं त्याच्यावर चिपकवून घ्यायची लेस, वरून थोडंसं फेविकॉल लावायचा आणि परत जो पेपर आपण काढलेला आहे मागून तोच पेपर परत त्याला चिपकवून घ्यायचा, म्हणजे मग टेन्शन राहत नाही, परत डबल काम होत नाही ते. तर हे असेच तिन्ही सर्कल मी पूर्ण लेसला चिपकवून घेणार आहे आणि मग नंतर हा त्याच्या खाली लोटस लावणार आहे. आता लोटसच्या मागे पण बघा, त्याच्या मागे जो पेपर असतो तो मी हलक्या हाताने काढून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे मागचा पेपर इझिली निघतो, तो त्याला जास्त काही प्रॉब्लेम नसतो निघायला, इझिली आपण काढला की निघून जाते. बघा अशा प्रकारे हलक्या हाताने तो पेपर काढून घ्यायचा आहे. काढताना सावकाश काढायचा आहे, जेणेकरून आपला पेपर फाटला नाही पाहिजे, कारण आपल्याला तो परत चिकटवायचा आहे त्याच्यावर, त्या लोटसवर. त्याच्यामुळे हलक्या हाताने काढून बाजूला ठेवायचा आणि मग ही लेस त्याच्यावर त्या लोटसवर चिटकावायची आणि वरून परत हा पेपर चिटकवून घ्यायचा. बघा म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा जास्त ग्लू वगैरे लावायची, फेविकॉल लावायची काही गरज नाही आहे. फक्त थोडंसं आपल्याला जर वाटतं असेल निघतंय तर मग फेविकॉल लावायचा, नाही तर मग हा पेपरवरून चिकटवून दिला की मग काही टेन्शन नसतं, ते फिक्स होऊन जातं. अशा प्रकारे बघा मी पूर्ण एक लटकन टाईप असं तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला डेकोरेशनसाठी कुठेतरी लटकवायचं आहे त्याच्यासाठी मी असं लेसच्या हेल्पने ते लटकन टाईप बनवून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे हे 2 तयार करून घेतलेले आहेत मी. आणि बघा तुम्हाला मी हे टीव्हीच्या बाजूला लावून दाखवलेले आहेत, तुम्ही कुठेही हे लावून डेकोरेशन करू शकता. किती सुंदर दिसतंय बघा. आणि आता बघा त्याच्यावर तुम्हाला गोल्डन कलर दिसत असेल, लावताना व्हाईट कलरचं दिसत होतं, पण आता बघा ते सगळी लोटसला ज्या पाकल्या केलेल्या आहेत ते तुम्हाला गोल्डन कलरचे दिसत आहेत. ते सुकल्यानंतर डार्क गोल्डन होऊन जाते. तर अशा प्रकारे आपले हे डेकोरेशन तयार झालेलं आहे. डेकोरेशनचा क्राफ्ट फुल व्हिडिओ वॉच केला त्यासाठी थँक्यू सो मच.